नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत बोलतो आपल्या सर्व स्वागत करत आहे। आज दिनांक 10 मार्च 2026 वार मंगळवार गुंडेगडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांचा दर काय पाहायला मिळतात, त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये देखील आपल्याला चढ उतार काय पाहायला मिळतात, काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहतो। झेंडूची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असल्यामुळे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी 10 तर लाल झेंडूसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते। अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील अस्टरसाठी दर पाहायला होते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत शेवंतीचे दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला होतात। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील बिजलीचे दर पाहायला होतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दर जे येते 4 ते 5 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 1 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 160 ते 170 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 120 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। पिंगडीची तसेच लिवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पेटेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील पेटेसाठी दर पाहायला मिळते। गुलछडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील गुलछडी स्टिकसाठी दर पाहायला मिळतो। डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पाहायला मिळते। त्याचबरोबर लाल गुलाबची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 160 ते 170 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील लाल गुलाबसाठी दर पाहायला मिळतो। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहेत 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतो। कांद्याची क्वालिटीनुसार दरामध्ये आज थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चांगले माल जे ते 13 ते 14 रुपयाच्या दरम्यान आपल्याला गोळे साईजमध्ये गावरान कांद्यासाठी दर पाहायला होते। त्याचबरोबर लाल कांदे जे आहे ते 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला लाल कांद्यासाठी देखील दर पाहायला होते। एका दुसऱ्या वक्कलसाठी 11 ते 12 रुपयेपर्यंत आपल्याला लाल कांद्यासाठी दर पाहायला होते। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी पण पाहू शकता। कलर आणि गोळे साईजमध्ये असलेल्या कांद्यासाठी उच्चांकी दर आपल्याला 14 रुपये पाहायला मिळते। एका दुसऱ्या वक्कलसाठी 14.5-15 रुपये पण पाहायला मिळू शकतो। आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडाफार आज 50 पैशाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो। मेथीची आवक वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी 3 ते 5 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला होतात। हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील हिरवी मिरचीसाठी दर पाहायला होते। कलिंगडची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। एका दुसऱ्या वक्कलसाठी 18 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते, परंतु साईज आपल्याला त्या प्रमाणामध्ये असलेली पाहिजेत। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील कलिंगडचे दर पाहायला होतात। तर आवक मार्केटमध्ये भरपूर आहे। त्याचबरोबर थोडंसं मागणी कमी जास्त होताना पाहायला मिळते। लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबासाठी साधारणतः 90 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। आवक वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण आज पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील लिंबासाठी दर पाहायला होते। सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आवक जास्त आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम देखील सुटपांच्या दरावरती पाहायला मिळते।
रामफळाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी 30 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला रामफळाचे दर पाहायला होतात. कलिंगड पेरूची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल येते 90 ते 100 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते 200 ते 220 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये स्थिर आहेत. त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण आपल्याला अंजीरसाठी पाहायला मिळते. चिकूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. त्याचबरोबर हलक्या मालासाठी 25 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतो. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलकी माल जिथे 8 ते 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. खरबूजची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील खरबूजचे दर पाहायला मिळतात. डाळींची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 400 ते 430 रुपयापर्यंत उच्चांकी दर, मोठ्या जंबो साईजमध्ये आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते. लहान साईजमध्ये हलकी माल येते 120 ते 150 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पाहायला होते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत, एका दुसऱ्या बकुलसाठी 40 रुपयापर्यंत देखील आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पिंक पॅवन तसेच VNR पेरूसाठी दर पाहायला होते.